विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील मास अँड वेट हा टॉपिक शिकणार आहोत, पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी आपण सर्वप्रथम मास काय आहे हे समजावून घेऊया. व्हॉट इज मीन बाय मास? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये मॅटरची किती अमाऊंट आहे याला काय म्हटलं जातं? या ठिकाणी मास असं म्हटलं जातं. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये मॅटरची किती अमाऊंट आहे, किती क्वांटिटी आहे याला काय म्हटलं जातं? या ठिकाणी मास असं म्हटलं जातं त्या ऑब्जेक्टचं. आता मास जे आहे ते मेजर करण्यासाठी जे एसआय युनिट वापरलं जातं ते आहे किलोग्रॅम. मास जे आहे ते सगळीकडे सारखं असतं. मास इज सेम एव्हरीवेअर. याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या वस्तूचं मास अर्थ वरती 5 kg भरलं, 5 kg, आणि मून वरती जर आपण ती ऑब्जेक्ट घेऊन गेलो तर त्या ठिकाणी तिथं मास तिचं परत 5 kg भरणार आहे. मार्स वरती जरी घेऊन गेलो तरी 5 kg मास भरणार आहे. म्हणजे मास कसा आहे? सेम आहे एव्हरीवेअर. ओके. मास कधीही झिरो नसतं. मास नेव्हर बी झिरो. मासची व्हॅल्यू कधीही झिरो येत नाही. आणि या ठिकाणी मास जे आहे ती या ठिकाणी स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? मास एक्सप्रेस करण्यासाठी डायरेक्शनची आवश्यकता नाही. या ठिकाणी मॅग्निट्यूड जे आहे त्याच्या सहाय्याने आपण मास काय करू शकतो? मास नावाची क्वांटिटी काय करू शकतो? एक्सप्रेस करू शकतो. म्हणून हिला स्केलर क्वांटिटी म्हणतात. या ठिकाणी अदिश राशी असे म्हणतात. ओके. मग मास काय कळालं का? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये असणाऱ्या मॅटरच्या अमाऊंटला या ठिकाणी काय म्हणतो आपण? मास असं म्हणतो. आता वेट म्हणजे काय ते पाहूया. वेट म्हणजे काय पहा. एखाद्या वस्तूला अर्थनी आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी जो फोर्स लावलेला आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. तो जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला या ठिकाणी वेट असं म्हटलं जातं. ओके. मग या ठिकाणी काय लिहिलंय? वेट इज द फोर्स. वेट हा काय आहे? फोर्स आहे. विथ विच की ज्याच्या सहाय्याने अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. अर्थ काय करते? ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. ओके. मग या ठिकाणी वेट काय आहे? फोर्स आहे. समजा वेट साठी आपण या ठिकाणी W हे अक्षर वापरलं. मग या ठिकाणी W बरोबर काय येईल? फोर्स. कारण वेट म्हणजेच काय? फोर्स. मग फोर्स काय आहे? प्रोडक्ट आहे. कोणाचा प्रोडक्ट आहे? मास आणि ऍक्सेलरेशनचा. मग या ठिकाणी कोणता ऍक्सेलरेशन आहे? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे. म्हणून मी इथे काय लिहिलं? मास इनटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ओके. आता जे या ठिकाणी वेट आहे ते मेजर करण्यासाठी जे एसआय युनिट वापरलं जातं ते न्यूटन आहे. न्यूटन या युनिट मध्ये मास काय केलं जातं? मेजर केलं जातं एसआय युनिट मध्ये. ओके. आता या ठिकाणी मी काय सांगितलं की वेट म्हणजेच काय? फोर्स. आणि फोर्स म्हणजेच काय? m इंटू जी. मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ऑब्जेक्टचं मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आता पहा, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची जी काही व्हॅल्यू आहे ती वेगळी आहे मूनच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यू पेक्षा. मूनची मार्स पेक्षा वेगळी आहे. म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू अर्थ, मून आणि मार्स किंवा इतर प्लॅनेट यांची सेम आहे का? नाहीये. मग याचा अर्थ अर्थ वरती जेवढं वेट भरल तेवढं मून वरती भरल का त्याच ऑब्जेक्टचं? नाही. तेवढंच मार्स वरती भरल का? नाही. याचा अर्थ वेट जे आहे ते सगळीकडे सारखं नाही. वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. वेट कशी क्वांटिटी आहे? वेट वेक्टर क्वांटिटी आहे. वेट एक्सप्रेस करण्यासाठी या ठिकाणी मॅग्निट्यूड बरोबरच डायरेक्शनची सुद्धा या ठिकाणी काय पडते? आवश्यकता पडते. म्हणून या ठिकाणी वेट काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे, सदिश राशी आहे. ओके. आता वेट जे ते झिरो असू शकतं. वेट मे बी झिरो. केव्हा? आपल्याला माहिती अर्थच्या सेंटर कडे जर आपण गेलो तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ऍट द सेंटर काय होती? झिरो असते. म्हणजे या ठिकाणी वेट झिरो असू शकतं. ओके. आता आपण पाहूया मास आणि वेट यांच्यामधला डिफरन्स काय आहे. पहा, या ठिकाणी पहा मी काय लिहिलंय? मास. आणि इकडे काय लिहिलंय? वेट. मास काय आहे? या ठिकाणी मास आहे मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट.
ओके, मास मध्ये आपण हा मुद्दा लिहू शकतो. काय, मास ही अमाऊंट आहे कोणाची, मॅटरची. ऑब्जेक्ट मध्ये असणारी जी काही अमाऊंट आहे मॅटरची तिला आपण काय म्हणतो, मास म्हणतो. त्यानंतर वेट काय आहे, वेट हा फोर्स आहे. कुणी लावलेला, अर्थनी लावलेला. कोणावरती लावलेला, ऑब्जेक्ट वरती लावलेला. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, वेट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. आता मास जे आहे ती कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर म्हणजे कशी, अदिश राशी आहे. तिला या ठिकाणी डायरेक्शनची आवश्यकता नाही एक्सप्रेस करण्यासाठी. वेट कशी आहे, वेक्टर क्वांटिटी. वेट या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय, वेट एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शनची आवश्यकता आहे. वेट ही सदिश राशी आहे. ओके, मासचं एसआय युनिट काय आहे, या ठिकाणी मासचं एसआय युनिट किलोग्रॅम आहे. वेटचं एसआय युनिट काय आहे, फोर्स. या वेटचं एसआय युनिट काय आहे, वेट हा फोर्स आहे. मग फोर्सचं एसआय युनिट न्यूटन आहे, म्हणून वेटचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन आहे. नाउ आता मास हे सगळीकडे कसं असतं, सेम असतं. मास इज सेम एव्हरीवेअर. वेट सेम असतं का सगळीकडं, नाही. वेटची व्हॅल्यू कशावरती अवलंबून आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यूवरती अवलंबून आहे. वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. ओके, त्यानंतर मास नेव्हर बी झिरो. मास कधीही झिरो असू शकत नाही, पण या ठिकाणी वेट जे आहे ते झिरो असू शकतं. हा आहे डिफरन्स कोणामधला, मास आणि वेट मधला. कळालं तुम्हाला मास आणि वेट म्हणजे काय. तर आता या ठिकाणी आपण मास आणि वेट यावरच एक एक्झाम्पल सोडवूया. पहा काय एक्झाम्पल दिलेलं आहे, पहा या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की द मास अँड वेट, द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट. एका ऑब्जेक्टचं मास आणि वेट, ऑब्जेक्ट ऑन द अर्थ वरती काय आहे, या ठिकाणी मास आणि वेट जे आहे ऑब्जेक्टचं ऑन द अर्थ आर किती आहे, 5 kg. 5 kg and 49 Newton रिस्पेक्टिव्हली. काय सांगितलंय या ठिकाणी आपल्याला की अर्थ वरती जी ऑब्जेक्ट आहे तिचं मास आणि वेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. व्हॉट विल बी द व्हॅल्यूज, what will be their values, what will be their values, what will be their values on the कुठे या ठिकाणी what will be the their values on the moon, on the moon असं विचारले. चंद्रावरती किती व्हॅल्यू असेल त्यांची आणि ऍज्युम करायला सांगितले. ऍज्युम काय, ऍज्युम करायला सांगितले म्हणजे असं गृहीत धरायला सांगितले. ऍज्युम that the acceleration due to gravity, assume that the acceleration due to gravity कुठली या ठिकाणी ऑन द मून इज किती आहे या ठिकाणी 1/6 of that on the earth. ओके, काय सांगितलंय पहा. द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ आर 5 kg अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय काय दिलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला. मास दिलेलं आहे, मास ऑफ एन ऑब्जेक्ट आपण लिहून घेऊया. मास किती दिले, मास ऑफ एन ऑब्जेक्ट किती दिलेलं आहे या ठिकाणी. मास स्मॉल m इज इक्वल टू किती दिलेला आहे या ठिकाणी. मास दिलेला आहे 5 kg दिलेला आहे. त्यानंतर वेट किती दिलेले आहे. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट किती दिलेला आहे. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट
इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू किती दिलेलं आहे ते या ठिकाणी 49 न्यूटन एवढं दिलेलं आहे. प्रश्न काय विचारलाय, व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. मग मून वर यांचे व्हॅल्यूज काय असणार आहे, म्हणजे मून वरती ह्या ऑब्जेक्टचं मास किती असणार आहे आपल्याला माहिती आहे. मास इज सेम एव्हरीवेअर. मग आपण इथं लिहू शकतो, वी नो दॅट mass is same everywhere, therefore on the moon वरती mass of an object या ठिकाणी ऑब्जेक्ट विल बी किती असणार आहे, जेवढा अर्थ वरती असणार आहे तेवढंच. किती आहे मास 5 kg आहे. मग मून वरती सुद्धा किती असणार आहे 5 kg. कारण मास कसं असतं सगळीकडं सारखं असतं. अर्थ वरती जेवढं असतं तेवढंच या ठिकाणी मून वरती असतं. मून वरती जेवढं असतं तेवढंच इतर प्लॅनेट वरती, म्हणजे या ठिकाणी मार्स, ज्युपिटर, व्हीनस. ओके, म्हणजे मास सगळीकडे सारखं असतं. आता पुढे काय प्रश्न विचारलाय, तर या ठिकाणी वेट किती असतं. वेट किती अर्थ वरती त्या ऑब्जेक्टचं 49 न्यूटन आहे. मग मून वरती किती असेल, मग मून वरचं वेट काढायचंय. मग आपल्याला वेटचा फॉर्म्युला माहिती काय, वेट बरोबर काय असतं या ठिकाणी F इज इक्वल टू m इंटू g आहे. आता हे जे g आहे हे आपल्याला मून वरचं वेट काढायचंय म्हटल्यावर मून साठीचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी घ्यावी लागेल. मग आता पाहू कसं सोडवायचं. पहा या ठिकाणी काय सांगितलंय त्यांनी आपल्याला ऍज्युम करायला सांगितलं होतं काय, की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती मूनची अर्थच्या किती आहे 1/6 आहे. म्हणजेच काय, अर्थ वरती जेवढं वेट भरल त्याच्या 1/6 वेट कुठं भरल, मून वरती भरल. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो पहा काय, वेट ऑन द मून इज इक्वल टू काय, वेट is equal to weight on the earth weight. पहा या ठिकाणी आपण काय लिहू, अशा पद्धतीने लिहू पहा, weight of an object on the moon. ओके, असं लिहूया. इज इक्वल टू काय कसं लिहावं लागेल पहा या ठिकाणी, weight of an object on the earth into 1/6. आता का 1/6 पहा या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी आहे अर्थची जेवढी त्याच्या 1/6 असते. कोणाची, मूनची. म्हणजे वेट सुद्धा किती असेल, अर्थ वरती जेवढं भरल त्याच्या 1/6 असेल. म्हणून अर्थच्या वेटला या ठिकाणी 1/6 ने आपण काय करतोय मल्टिप्लाय करतोय. पाहूया किती येतं. या ठिकाणी वेट किती होतं अर्थ वरती 49 न्यूटन होतं. मग या ठिकाणी मून वरती किती येईल पहा, आपण आता 49 ला काय करू या ठिकाणी 6 ने डिवाइड करू. पहा 6. आता पहा 7 8 48. या ठिकाणी 8 9 1 9 8 गेले किती राहिले, 1 राहिले. 4 4 गेला काय राहिले, 0 राहिले. मग या ठिकाणी भाग जात नाही. मग आपण इथं काय देणार, पॉइंट देणार. मग या ठिकाणी काय करणार, एक झिरो काय करणार मायनस करणार. परत वरतून किती घेतला, 1 घेतला. आता संख्या किती झाली 10 झाली. ओके, मग आता या ठिकाणी काय करणार आपण, भाग कसा देणार, 6 1 6. किती उरले, 4 उरले. बरोबर, परत घेतला शून्याचा. आता या ठिकाणी 6 6 किती 36. 40 मधून किती मायनस केले, 36 मायनस केले. परत किती राहिले, 4 राहिले. या ठिकाणी 4 राहिल्यानंतर परत या ठिकाणी 0 घेतला. परत 6 6 किती 36. परत किती उरले, या ठिकाणी 4 उरले. बरोबर आहे. परत किती उरले, या ठिकाणी 4 उरलेले आहेत. मग या ठिकाणी परत 0 घेतला, परत 6 येतील, परत 6 येतील. म्हणजेच काय, या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन किती येतंय 8.16
काय येईल ते म्हणजेच किती 8.17. आता ही संख्या जी आहे 6 जी आहे ती या ठिकाणी पहा ही संख्या जी आहे 6 ती 5 पेक्षा कशी आहे मोठी आहे. जर एखादी संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर आपण आधी त्या संख्येत किती मिळवतो 1 मिळवतो. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलं 8.17 न्यूटन एवढं काय आलं त्याचं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. ओके म्हणजेच या ठिकाणी ज्या वस्तूचं वेट अर्थ वरती किती होतं 49 न्यूटन होतं तिचं वेट मून वरती किती भरलं 1/6 भरलं अर्थ वरच्या वेटच्या म्हणजेच किती 8.17 न्यूटन एवढं भरलं. ओके